आज आपण सी प्लस प्लसमधील मल्टीलेव्हल इनहेरिटन्स हा प्रकार आपण पाहणार आहोत. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल इनहेरिटन्स हा टाईप कवर केला आहे. आज आपण दोन टाईप कवर करणार आहेत, ते म्हणजे मल्टिपल लेवल आणि मल्टीलेव्हल इनहेरिटन्स आणि मल्टिपल इनहेरिटन्स. तर आपण पहिल्यांदा मल्टीलेव्हल इनहेरिटन्सची डेफिनेशन पाहूया. New class is created. Another derived class is called multiple inheritance. म्हणजे एक हा न्यू क्लास आहे, तो अनॉदर डिराइव्ड क्लासपासून आपण तयार करू शकतो. म्हणजे ही एक प्रकारची चेन आहे. ते म्हणजे ही ए बीमध्ये इनहेरिट करायचा, बी सीमध्ये इनहेरिट करायचा, म्हणजे हा एक चेन झाली. म्हणजे आपण ए क्लास बीमध्ये करायचा, बी क्लास सीमध्ये करायचा, हा एक प्रकारचा चेन टाईप आहे. हा बेस क्लास, हा डिराइव्ड क्लास. ओके, तर आपण आता ह्याचं एक्झाम्पल पाहूया जेणेकरून तुम्हाला समजेल. पहिल्यांदा आपण हेडर फाईल घेतल्या, पुढल्या #include iostream.h, परत आपण घेतलं #include conio.h, परत आपण एक क्लास क्रिएट केला, क्लास डेमो म्हणून, क्लास डेमो. परत आपण ओपन कर्ली ब्रेसेस आणि पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर घेतला. नंतर आपण वाईड गेट डेटा नावाचा मेंबर फंक्शन घेतला आणि आता आपल्याला इथे एक मेसेज डिस्प्ले करायचा आहे. आपण इथं मेसेज डिस्प्ले केला बेस क्लास केल्यावर आपल्याला फंक्शन क्लोज करावं लागेल, नंतर आपल्याला क्लास क्लोज करावे लागेल आणि नंतर आपण दुसरा क्लास घेतला, तो घेतला क्लास सॅम्पल. आणि क्लास सॅम्पलमध्ये आपण पहिला क्लास इनहेरिट केला, तो म्हणजे पब्लिक डेमो. आपण इथं ॲक्सेस स्पेसिफायर घेऊन पहिल्या क्लासचं आपल्याला नाव घ्यावं लागेल. मग इथं आपण ओपन कर्ली ब्रेसेस घेतलं आणि सेम पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर घेतला. इथं आपण वाईड डिस्प्ले नावाचं मेंबर फंक्शन घेतले आणि ते आपण मेसेज डिस्प्ले केला. आपण काय केलं, cout डबल कोट डिराइव्ड क्लास. आता आपण इथं फंक्शन क्लोज केला आणि इथं क्लास क्लोज केला. आता आपण इथं तिसरा क्लास घेतला, तो म्हणजे प्रोग्रॅम. आता आपल्याला दुसरा क्लास हा तिसऱ्या क्लासमध्ये आपण इनहेरिट केला. आपण इनहेरिट कसं करतो, कोलन ॲक्सेस स्पेसिफायर आणि क्लास नेम, परत सेम ओपन कर्ली ब्रेसेस पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर आणि मेंबर फंक्शन. आता इथं आपल्याला मेसेज डिस्प्ले करायचा. आपण इथं मेसेज डिस्प्ले केला cout डिराइव्ड क्लास आपण हा मेसेज डिस्प्ले केला. परत आपण इथं फंक्शन क्लोज केलं आणि इथं क्लास क्लोज केला आणि इथं आपण काय घेतलं, इंट मेनपासून आपला प्रोग्रॅम एक्झिक्युशनला चालू होतो. म्हणजे तेथून आपल्या प्रोग्रॅमचं खरं एक्झिक्युशन चालू होतं. मग आता आपण इथं CLR SCR घेतलं. आता इथं जो शेवटचा क्लास आहे, तो त्या क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, कारण आपण पहिले दोन क्लास आपण म्हणजे दुसरा क्लास आपण तिसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट केल्यामुळे आपल्याला तिसरा क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. मग आपण इथं ऑब्जेक्ट क्रिएट केला प्रोग्रॅम P आणि इथं आपलं ऑब्जेक्ट आहे आणि आता आपलं मेंबर फंक्शन घ्यावं लागेल. मग p.getData आपण मेंबर फंक्शन कॉल केले पहिल्या क्लासचे. आता दुसऱ्या क्लासचं काय ते p.display आपण दुसऱ्या क्लासचा मेंबर फंक्शन इथं कॉल केला. परत नंतर p.show आपण तिसऱ्या क्लासचा मेंबर फंक्शन इथे कॉल केला. गेट ch आणि रिटर्न 0 आणि आपण इथं प्रोग्रॅम क्लोज केला. आता आपण प्रोग्रॅम रन केल्यावर आपलं आउटपुट येईल बेस क्लास डिराइव्ड क्लास.
जर तुम्ही इथं एंडेल जर वापरलं नसेल तर तुम्हाला हे तर चिटकून येणार. एंडेल वापरल्यावर तो नेक्स्ट लाईनला जातो. आपण वापरलेलं नाही, चुकून झालं असेल, पण तुम्ही वापरलं तर तुमचा प्रोग्राम असा खाली वळीने येणार. आता आपण दुसरा टाईप पाहूया. मल्टिपल इनहेरिटन्स मीन्स is a process of creating only one derived class from more than one base class is called multiple inheritance. म्हणजे यात आपण हा A क्लास आणि B क्लास आपण C क्लासमध्ये इनहेरिट करणार आहे. तर आपण त्याचं एक्झाम्पल पाहू, आपल्याला एक्झाम्पलनं समजू शकेल. तर अशा प्रकारे याचं एक्झाम्पल आहे. आता आपण याचं एक्झाम्पल पाहूया. पहिल्यांदा आपण हेडर फाईल घेतल्या #include iostream.h. परत दुसरी हेडर फाईल #include conio.h. परत क्लास A आपण क्लास क्रिएट केला. परत सेम प्रोसेस, ओपन कर्ली ब्रेसेस, पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर, नंतर मेंबर फंक्शन, वाईड गेट डेटा आपण घेतले. तुम्ही कोणतेही घेऊ शकतो, पण आपण एक्झाम्पलसाठी वाईड गेट डेटा घेतलेला आहे. परत सीआउट डबल कोटमध्ये हॅलो, आणि आपण इथं फंक्शन क्लोज केलं आणि इथं आपण क्लास क्लोज केला. आता आपण दुसरा क्लास घेतला क्लास बी. क्लास बीमध्ये आपण सेम प्रोसेस, ओपन कर्ली ब्रेसेस, पब्लिक, वाईड डिस्प्ले आणि सीआउट हॅलो आपण इथं एक मेसेज प्रिंट केला. आता सेम प्रोसेस, फंक्शन क्लोज आणि क्लास क्लोज. आता आपण तिसरा क्लास घेतला आहे. आता आपल्याला पहिला आणि दुसरा क्लास हा तिसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट करायचा आहे. तर तो इनहेरिट कसं करतो आपण, क्लास सी आता घेतला आपण पब्लिक ए आणि पब्लिक बी. म्हणजे आपल्याला क्लास ए बी इनहेरिट करायचा आहे आणि क्लास बी बी इनहेरिट करायचा आहे. त्यामुळे आपण कॉमा घेऊ शकतो. सेम प्रोसेस, ओपन कर्ली ब्रेसेस, पब्लिक, वाईड शो, आणि इथं आपण मॅसेज प्रिंट केला गुड मॉर्निंग, आणि इथं आपण फंक्शन क्लोज केलं आणि इथं आपण क्लास क्लोज केला, आणि इथं आपण घेतलं इंट मेन. तुम्हाला जसं की सांगितलं आहे की इंट मेनपासून आपला प्रोग्रॅम एक्झिक्यूट होतो. आणि इथं आपण घेतलं CLR SCR. आणि आता आपण तुम्हाला जसं की मागच्या टाईपमध्ये सांगितलं आहे, जो शेवटचा आहे त्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. तर मग आता इथं आपण सी आणि ह्याचा स्मॉलमध्ये आपण सी घेतले, कारण दोन्ही जर सेम घेतलं तर आपल्याला बाय डिफॉल्ट एक एरर येईल. त्यामुळे आपण इथं स्मॉल सी घेतलेला आहे. नंतर स्मॉल सी डॉट. आता पहिल्या क्लासचा आपण मेंबर फंक्शन इथं डिक्लेअर करूया. मग इथं घेतला गेट डेटा. दुसऱ्या क्लासचा सी डॉट डिस्प्ले, तिसऱ्या क्लासचा सी डॉट शो, आणि इथं गेट CS रिटर्न 0. आणि इथं आपण हा क्लोज करणार आणि आपल्याला रन केल्यावर जो आन्सर येईल ते आहे हॅलो आणि गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणसाल तर गेट डेटा, डिस्प्ले, शो आधीच्या एक्झाम्पलमध्ये आहे, पण आपण कोणतेही एक्झाम्पल घेऊ शकतो, कारण हा प्रोग्राम आहे. आपण किती बी एक एक्झाम्पल आपण 100 प्रकारे बनवू शकतो, त्यामुळे त्यात काय एवढं नाही. तर मित्रांनो, आज आपण 2 टाईप कंप्लीट केलेले आहेत. तर उद्या आपण राहिलेले 2 टाईप कंप्लीट करून आपण इनहेरिटन्स हा कन्सेप्ट आपण संपवणार आहे. तो खूप महत्त्वाचा आहे. तो इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ह्याचे प्रॅक्टिस करा, सारखं लिहून काढा आणि प्रॅक्टिस करा. जर माझे तर आवाज थोडा बदललेला आहे, मला थोडं बोलायलाही लागलेलं आहे, त्यामुळे मी आता अडकू शकत नाही. अशीच थोडी मी बी प्रॅक्टिस केली तर मी बी ह्यात इम्प्रूव्ह करू शकतो. तुम्ही बी करा, मी बी करतो. ओके.